आपल्या चॅनलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर उद्या गुरुवारी 2 एप्रिलला आहे हनुमान जयंती आणि हनुमान जयंती दिवशी अनेक उपाय केले जातात. आपल्या मागच्या अडचणी, दुःख, दारिद्र्य, संकट, विघ्न दूर होण्यासाठी हनुमान जयंती दिवशी केलेले उपाय विशेष फलदायी, शीघ्र फलदायी ठरतात. कारण हनुमान जयंतीचा उत्सव म्हणजेच हनुमान जन्मोत्सव हा चैत्र पौर्णिमे दिवशी साजरा केला जातो. त्यामुळे बघा, उद्या हनुमान जयंती दिवशी आपल्याला गाईला एक वस्तू खाऊ घालायची आहे. तुमच्या कामांमध्ये अडचणी येत असतील, विघ्न येत असतील, सतत शुभ कार्यामध्ये अडचणी येत असतील, त्याचबरोबर नोकरी मिळत नसेल, व्यवसायामध्ये हवी तशी धनप्राप्ती होत नसेल किंवा घरामध्ये कौटुंबिक काही वाद असतील, तर न विसरता सर्वांनी उद्या चैत्र पौर्णिमेला म्हणजेच हनुमान जयंती दिवशी गाईला ही वस्तू खाऊ घालायची आहे. भले तुम्ही कोणताही उपाय नाही केला तरी चालेल, काहीही नाही केले तरी चालेल, पण गाईला ही वस्तू हनुमान जयंती दिवशी न विसरता खाऊ घाला. यामुळे बघा, हनुमानजींचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. त्याचबरोबर आपल्या मागची विघ्न, संकट, अडचणी दूर होतात. असं म्हटलं जातं, जर आपण विशिष्ट मनोकामना मनामध्ये ठेवून विशिष्ट दिवशी, खास तिथी दिवशी गाईला जर काही पदार्थ खाऊ घातले तर तो नैवेद्य देवांपर्यंत पोहोचतो आणि आपल्या मनातील इच्छा लवकरात लवकर पूर्ण होते. आणि बघा, हनुमान जयंती ही चैत्र पौर्णिमेच्या शुभतिथीवर साजरी केली जाते आणि जर या शुभतिथीवर आपण गाईला जर ही वस्तू खाऊ घातली तर आपल्या मनातील कितीही कठीण इच्छा असू दे, ती नक्कीच पूर्ण होते. त्यामुळे न विसरता सर्वांनी उद्या गाईला ही वस्तू खाऊ घालायची आहे. तर उद्या गुरुवारी 4 एप्रिलला आहे हनुमान जयंती. त्यामुळे सर्वांनी लवकर उठून नित्य देवपूजा करून घ्यायची आहे. लवकर उठून स्नान करून त्यानंतर तुम्ही नित्य देवपूजा करून देवघरातला दिवा लावायचा आहे. हनुमान चालीसाचं पठण स्त्री पुरुषांनी सर्वांनी आपल्या घरामध्ये करायचं आहे. हनुमानजींच्या मंदिरामध्ये जाणं शक्य असेल तर नक्की तुम्ही तिथे जाऊन हनुमानजींचं दर्शन घ्यायचं आहे. हनुमानजींना प्रसन्न करणारी गुलाबाची लाल फुलं तुम्ही उद्या हनुमानाला अर्पण करायची आहे. त्याचबरोबर ओम हनुमंते नमः या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे. तर या काही गोष्टी आहेत त्या न विसरता आपल्याला करायच्या आहेत. कुंकवाचं एक स्वस्तिक आपल्याला मुख्य दरवाजावर काढायचं आहे. तर या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आपल्याला उद्या हनुमान जयंती दिवशी त्या गोष्टी करायच्या आहेत. त्याचबरोबर उंबरठ्याचं पूजन आपल्याला करायचं आहे. उद्या चैत्र पौर्णिमा आहे. चैत्र पौर्णिमेच्या तिथीवरच हनुमान जयंती साजरी केली जाते. त्यामुळे आंब्याची पानं घरामध्ये आणून मंगल कलशाची स्थापना तुम्ही करू शकता. त्याचबरोबर आंब्याच्या पानांचं तोरण आपल्या मुख्य दरवाजाला लावायला विसरायचं नाही. तर या गोष्टी आपल्याला हनुमान जयंती दिवशी करायच्या आहेत. आता बघूया, गाईला आपल्याला कोणती वस्तू उद्या हनुमान जयंती दिवशी खाऊ घालायची आहे. तर बघा, आपल्याला काय करायचं आहे, एका केळीच्या पानावर किंवा ताटामध्ये एक चपाती घ्यायची आहे. त्या चपातीवर आपल्याला थोडेसे फुटाणे आणि गुळाचा तुकडा ठेवायचा आहे. आता हा नैवेद्य आपल्याला देवघरामध्ये ठेवायचा आहे. गाय वासराची मूर्ती तुमच्याकडे असेल तर तिथे तुम्ही त्या मूर्तीसमोर हा नैवेद्य ठेवायचा आहे. गाय वासराच्या मूर्तीचे पूजन करा. छानपैकी हळद कुंकू अर्पण करा आणि फुलं अर्पण करायची आहेत. हा नैवेद्य तिथे ठेवायचा आहे. एक केळी देखील आपल्याला त्या ठिकाणी ठेवायचे आहे. बघा, हनुमानजींना गूळ, फुटाण्याचा नैवेद्य, केळीचा नैवेद्य अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे उद्या देवघरामध्ये अशा प्रकारे हा नैवेद्य सर्व देवांना देखील दाखवा. हनुमानजींचं नाव घेऊन आपल्याला आपल्या देवघरामध्ये हा नैवेद्य ठेवायचा आहे. त्यानंतर बघा, आपल्याला उजव्या हातामध्ये थोडेसे काळे उडीद घ्यायचे आहेत. न विसरता उद्या आपल्या घरामध्ये काळे उडीद आणायचे आहेत. काळे उडीद उजव्या हातामध्ये घेतल्यानंतर आपल्याला हनुमान चालीसाचं पठण करायचं आहे. आपल्या देवघरामध्ये बसूनच करायचं आहे हे पठण. हे उपाय करत असताना देवघरातला दिवा हा प्रज्वलित केलेला असावा, याची काळजी घ्या. प्रसन्न वातावरणामध्ये आपल्याला हा उपाय करायचा आहे.
तर अशा प्रकारे हा नैवेद्य ठेवल्यानंतर आपल्याला हातामध्ये, उजव्या हातामध्ये थोडेसे काळे उडीद घेऊन हनुमान चालिसेचं पठण करायचं आहे. तुम्हाला वाचन करणं शक्य नाही तर ते तुम्ही ऐकू शकता. त्यानंतर ओम हनुमंते नमः या मंत्राचा 11 वेळा जप करून तुमची इच्छा देखील 11 वेळा बोलून दाखवायची आहे, किंवा कामातील अडचण जी आहे तर ती तुम्हाला 11 वेळा बोलून दाखवायची आहे. आणि लवकरात लवकर माझी इच्छा पूर्ण व्हावी अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. त्यानंतर हे काळे उडीद तुम्हाला तो जो नैवेद्य ठेवलेला आहे चपातीच्या वर ठेवायचे आहेत. आणि काही वेळ हे सगळं साहित्य तिथेच ठेवून तुम्हाला थोड्या वेळाने हे सगळं साहित्य घ्यायचं आहे आणि गाईला हे खाऊ घालायचं आहे. गाईला खाऊ घालत असताना तुम्हाला ओम हनुमंते नमः या मंत्राचा 11 वेळा जप करायचा आहे. आणि तुमची जी काही इच्छा आहे तर ती बोलून दाखवायची आहे. त्यानंतर तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत गाईला प्रदक्षिणा घालायची आहे. मुलांविषयीची काही इच्छा असेल तर मुलांना तुम्ही सोबत नेऊ शकता. मुले लहान असतील तर तुम्ही स्वतः हा घास किंवा नैवेद्य गाईला खाऊ घातला तरी चालेल. यामुळे जे काही नजर दोष तुम्हाला झालेले आहेत, तुमच्या मुलांना झालेले आहेत, ते दूर होतात. आणि बघा, आपल्या कामामध्ये आपल्याला चांगला वेग मिळतो, कामे मार्गी लागतात, धनप्राप्तीचे योग हे जुळून येतात. जी काही इच्छा तुम्ही बोललेली आहे तर ती लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी सकारात्मक गोष्टी घडू लागतात. त्यामुळे उद्या आपल्याला हा उपाय नक्की करायचा आहे. जवळपास कुठे गोशाळा असेल तर तुम्ही अशा प्रकारे नैवेद्य तिथे नेऊन खाऊ घालायचा आहे, किंवा घराच्या समोर तुमच्या गायी येत असतील तर हा नैवेद्य तुम्ही तिथे गाईला खाऊ घातला तरी चालेल. काळे उडीद आपल्याला अशा प्रकारे त्यावर ठेवून हा नैवेद्य खाऊ घालायचा आहे. न विसरता सर्वांनी उद्या हनुमान जयंती दिवशी गाईला हा नैवेद्य खाऊ घाला. फक्त हनुमान जयंती दिवशी अशा प्रकारे आपण जे काळे उडीद आहेत तर ते आपली इच्छा बोलून हे नैवेद्यासोबत आपल्याला गाईला खाऊ घालायचे आहेत. अगदी थोडेसे घेतले काळे उडीद तरीही चालतील. सर्वांनी न विसरता हा उपाय करा. स्त्री, पुरुष, विद्यार्थी कोणीही हा उपाय करू शकतात. तुमच्या अभ्यासातल्या प्रगतीसाठी, नोकरीतल्या प्रगतीसाठी, व्यवसायातल्या प्रगतीसाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता. धनप्राप्ती, संतानप्राप्तीसाठी किंवा लग्न ठरत नाही आहे त्यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता. सर्वांनी हा उपाय उद्या करा. दिवसभरात तुम्ही कधीही हा उपाय करू शकता, अगदी रात्री केला तरीही चालेल. सर्वांना हनुमान जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा.